आज तर अगदी राणीसारखी दिसतेस. किती छान तेज आलंय चेहऱ्यावर. आणि का नाही येणार? श्रीमंता घरचं स्थळ आलंय मुलीला. गिरिजे, मुलगा चांगला शिकलेला आहे, मोठा व्यवसाय आहे, मोठं घर आहे. मौज आहे बाई एका मुलीची आता. श्रीमंत नवऱ्याची श्रीमंत बायको होणार. हवेलीच्या मोठ्या मोठ्या गप्पा करणार आणि हवेलीत रमून जाणार. असं भाग्य लाभतं का बाई कुणाला? अगं, तुझी मुलगी आहे म्हणून तर लाभतंय हे भाग्य. होय का? गिरिजा, मी तुझ्यासाठी गजरा घेऊन आले. केसात माळशील तर खूप छान दिसशील ग. अगं चिचुंद्रे, तू आज का आलीस माझ्या समोर? तुला किती वेळा सांगितलं मी की चांगल्या दिवशी माझ्या समोर येत नको जाऊस. अगं पण मी तुला शुभेच्छा द्यायला आले होते. मला नकोय तुझ्या शुभेच्छा. माझ्यासाठी आणलास गजरा? हो, दे. छान आहे. मी हा केसात माळल्यावर छान दिसेल ना? हो. बर. कसा दिसतोय? छान ना? आजच्या शुभ दिवशी, आनंदाच्या दिवशी तू आणलेला गजरा केसात माळू मी? तुला काय कळतं ग नटण्या आणि सवरण्याबद्दल? नसते भिकार मागे धंदे करू नकोस आणि माझ्यावर जळू नकोस. चल निघ इथून. रंजना, नीट लक्ष देऊन ऐक. आज तिला बघायला पाहुणे येणार आहेत घरी. तेव्हा तू आणि तुझा भाऊ मला अजिबात घरात दिसायला नकोय. जर का घरात पाऊल ठेवलंस तर माझ्याशी गाठ आहे. तुझ्यासाठी गजरा घेऊन येते. हा, ताई, माझ्यापासून काही लपत नाही. मी तुला म्हटलं होतं ना आज गजरा घेऊन जाऊ नको म्हणून, पण तू ऐकलंच नाही माझं. देवेश, ते कितीही वाईट वागले ना तरी आपला चांगुलपणा आपण सोडायचा नाही. त्यांच्या रागाचं उत्तर आपण रागाने नाही द्यायचं रे. स्वामींच्या दरबारी आपला चांगुलपणा जमा होत असतो. चल, आपण आता गिरिजासाठी प्रार्थना करू. स्वामी, गिरिजाचं भलं होऊ द्या. हे स्थळ निश्चित होऊ द्या. तिचं हे लग्न सुखाने जुळू द्या. तिला चांगलं आयुष्य मिळू दे. श्री स्वामी समर्थ. 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 तू निर्मळ मनाने प्रार्थना करतेस, पण तू ज्यांच्या करता प्रार्थना करतेस ते त्या योग्यतेचे नाही. म्हणून आम्हाला काही प्रार्थनांकडे कानाडोळा करावा लागतो. नाईलाज आहे आमचा.
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ही मुलगी कोण आहे? राम 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 राम. राम राम. या या, आपलं स्वागत आहे. यामिनी, पाहुणे आलेत. आमचं घर तसं बरंच मोठं आहे. शेती आहे, जमीन आहे, सोनं आहे, नाणं आहे, सगळं काही आहे. फक्त तुमचा होकार आला की हे सगळं तुमचं. हे बघा दामोदरराव, हे सगळं महत्वाचं नाही आहे आम्हाला. मुलगी कोण आहे, तिचा स्वभाव कसा आहे, हे महत्वाचं आहे. अहो, ते तर आमच्या मुलीत मुबलक आहेत. आमची गिरिजा सर्व गुणसंपन्न आहे. ही चकली तू बनवलीस मुली? हो हो, तिनेच बनवली. पाककौशल्यात उत्कृष्ट आहे ती. अरे वा, छानच. बाळा, मला सांग, ही भाजणी कशी बनवलीस? म्हणजे किती प्रमाण घेतलं? काही वेगळा मसाला वापरलास का ह्याच्यामध्ये? हो, ते म्हणजे आम्ही ते सगळं एकत्र केलं आणि भाजून घेतलं. हे बघा, उगाच खोटं सांगू नका. जे येतंय ते हो म्हणा आणि जे नाही येत ते नाही म्हणा. नाती ही प्रामाणिकपणावर जुळतात. अहो, तशा बऱ्याचशा गोष्टी तिला उत्तम येतात आणि बाकीच्या सगळ्या सासरी आल्यावर शिकेल ती. हुशार आहे आमची गिरिजा. आम्हाला गुणी मुलगी हवी. रुपड्यानं नसली तरी चालेल, पण तिचा स्वभाव, तिचं वागणं आणि सत्याची कास धरणारी हवी. आणि यासाठी आम्हाला तिची एक छोटीशी परीक्षा घ्यायची. मुली, या परीक्षेसाठी तू तयार आहेस ना?
अनेकांची परीक्षा सुरू होणार. नमस्कार नारायणराव, स्वागत आहे. आता आपल्याला रंजनाच्या आयुष्यात प्रवेश करायचा आहे. आम्हाला आमचं कार्य ठाऊक आहे, तुम्हाला तुमचं कार्य ठाऊक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दत्त जयंतीचा उत्सव जवळ आलाय. तयार आहात ना? ही माती घे आणि ह्याचं सोनं परत कर. मातीचं सोनं कसं करणार? हीच तर परीक्षा आहे तुझी. ताई, हा प्रश्न जर तुला विचारला असता ना तर तू लगेच उत्तर दिलं असतंस. बाबा, घरातून सोनं घेऊन या, मी काहीतरी सांगते. तू का हसलास? काय नाही, मी सहज असलो. इथे परीक्षा चालू आहे ना, कळत नाही तुला? अहो त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आमची गिरिजा आहे ना थोडी भांबावली. हे कोण आहेत? तुमच्या कुटुंबातलेच आहेत का? हो, भाऊ आहे तो तिचा. पुतण्या आणि पुतणी आहेत ते. पुतणी कसली? पुतना मावशी आहे ही. पुतना राक्षसी कुठली? पण तू का हसलास? आमच्याबद्दल काही बोललास का? काय नाही, मी फक्त एवढंच म्हणत होतो, हा जर प्रश्न तुम्ही माझ्या ताईला विचारला असतात तर माझ्या ताईने लगेच उत्तर दिलं असतं. खरंच हिला उत्तर येतं? उत्तर सांग. तिच्याऐवजी तूच सांग. अहो, तिला कुठे इतकं डोकं आहे? रंजना, तू आज जा. रंजना थांब. तुम्ही थांबा. गिरिजाला उत्तर येत नाहीये, पण आम्हाला तुझ्या तोंडून उत्तर ऐकायचंय, नाहीतर आमचा अपमान होईल. मला नाही येत, तुम्ही गिरिजालाच विचारा. आम्हाला तुझ्या तोंडूनच उत्तर ऐकायचंय. मातीचा पहिला उपयोग जखमेचं रक्त थांबवण्यासाठी. आपल्या भूमीमध्ये औषधी शक्ती आहे. मुलतानी माती चेहऱ्यावर लावली तर चेहऱ्यावरचं तेज वाढतं. मातीची भांडी, मडकी बनवली जातात. माती झाडांना जन्म देते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण या मातीमध्ये पीक घेतो. धनधान्याने आपलं घर समृद्ध होतं आणि हे पीक म्हणजेच आपलं खरं सोनं आहे. तेव्हा मातीचं सोनं बनतं. आम्हाला मुलगी पसंत आहे. वा 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 वा,
खूप गोड बातमी. आता सगळ्यांचं तोंड गोडच करतो बघा मी. यामिनी, अगं लाडू आण ना. हे बघा, आज तुम्ही आमच्याकडे जेवूनच जा. मस्त पुरी बासुंदीचा बेत करूया. अहो पुढच्या बोलणीचं काय हो, ती होईलच. मी म्हणाले होते ना तुला पसंत करतील. मी आलेच हं मिठाई घेऊन. थांबा यामिनीताई, आम्हाला मुलगी पसंत आहे, पण ती गिरिजा नाही मग कोण? तर रंजना आहे. आम्हाला मुलगी पसंत आहे, पण ती गिरिजा नाही मग कोण? तर रंजना आहे. अहो पण का? का म्हणजे काय? आम्हाला ती सर्व गुण संपन्न वाटते. नम्र, शांत, बुद्धिवान, खऱ्या अर्थाने घर सांभाळणारी. किती व्यापक विचार आहेत तिचे. अहो नाही नाही, अहो तुम्ही काहीतरी गैरसमज केलाय. रंजना तर फक्त अहो ती बिन आई बापाची मुलगी, तिला कुठे सून करून घेताय? न संस्कार न वळण तिच्यावर. संस्कार आहेत तिच्यात, आम्ही पाहिलेत. तिचं वागणं बोलणं, तिची नम्रता, तिच्या वागण्यातली शुद्धता, हे सगळं आम्ही पाहिलंय. म्हणून आम्ही तिचीच निवड करत आहोत. आम्ही रंजनालाच मागणी घालणार. तुमची पुतणी म्हणजे मुलगीच झाली ना तुमची. मग माझ्या मुलाचं लग्न हिच्याशी झालं काय आणि तिच्याशी झालं काय? नाही, हे लग्न आम्ही मान्यच करणार नाही. अहो गिरिजासाठी दुसरं स्थळ बघा. हवं तर आम्ही मदत करतो ना. हे बघा, तुम्ही आमचा अपमान करताय. त्या रंजनामध्ये काय एवढं? तिच्यापेक्षा दिसण्यात मी जास्त उजवी आहे. तुमच्या घराण्याला सून म्हणून शोभेन मी. तुमची सून म्हणून 4 चौघात मिरू शकते. हे बघ बाळा, आम्हाला मिरवणारी सून नको, तर घर सांभाळणारी हवी आहे. आणि जी रंजना आहे हा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. तुम्ही येऊ शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. रंजना, बाळा, आम्हाला तू खरंच खूप आवडली होतीस. गुणी आहेस, स्वभावानं अगदी सोन्यासारखी आहेस, पण चुकीच्या नातेवाईकांसोबत आहेस. स्वामी तुझं भलं करो. येतो आम्ही. नारायणराव, आपण रंजनाच्या गावात पोहोचलो. आता आपण एक काम करू. आम्ही तिच्या घरी राहतो आणि तुम्ही धर्मशाळेत राहा. योग्य वेळी तिची आणि तुमची भेट होईल आणि आपली भेट होत राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दत्त जयंती उत्सव जवळ आलाय. जितकी ओढ भक्तांना असते दर्शनाची, तितकीच ओढ आपल्यालाही असते भक्तांवर कृपा करण्याची. येतो. बाळांनो, सत्य हेच परमेश्वराचं स्वरूप आहे. जी व्यक्ती त्याच्या बोलण्यातून, कृतीतून
आणि विचारातून प्रामाणिक असते तीच व्यक्ती भक्ती मार्गातून देवाच्या जवळ जाऊ शकते हे कायम लक्षात ठेवा. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.